केलं। आजची परिस्थिती भारतामध्ये कशा प्रकारची आहे ते त्यांनी व्यक्त करून दिलं। आपला समाज बाबासाहेबांनी 1956 ला आपल्याला बुद्ध धम्म दिला। त्यासोबतच पंचशिला 22 प्रतिज्ञा ह्या सगळ्या गोष्टी दिल्या। शिक्षण, समानता, न्याय, बंधुता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या। पण आपण ते केवळ आपण स्वतःपुरते मर्यादित ठेवून आपण स्वतःच भलं करून समाजाकडे आपण कधीच लक्ष दिलेलं नाही। तर आपलं पे बॅक टू सोसायटी आपलं कार्य आपल्या समाजाप्रती काय असायला पाहिजे, तर आपण जे काही आतापर्यंत जे काही घडलेलं आहोत तर त्यासाठी समाजासाठी पण आपण कार्य करायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये बाबासाहेब आणि रमाईचे विचार असतील तर ते घर खूप समोर जाईल। आणि भंतेजींनी व्यक्त केलं की बाबासाहेब आणि रमाईचे विचार जर प्रत्येकाच्या मनात असले तर संपूर्ण जग हा एक दिवस निश्चितच नतमस्तक होईल, ते त्यांनी आपल्याला व्यक्त करून दिलं। क्रांती फक्त व्यासपीठावर उभी राहून होत नाही, क्रांती फक्त व्यासपीठावर उभी राहून होत नाही, ती कधी कधी घराच्या चार भिंतीत उपाशी पोटी डोळ्यात अश्रू आणि मनात विश्वास ठेवून घडवली जाते। हे रमाईच्या बाबतीमध्ये आहे। क्रांती केवळ असं व्यासपीठावर नाही तर त्यांनी चार भिंतीच्या आतमध्ये किती संघर्ष केला, किती कष्ट काबाड कष्ट करून त्यांनी जे दुःख सहन केले। आणि बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कधीही अडथळा निर्माण केला नाही। बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये समजा अडथळा निर्माण झाला असता, त्यांनी कुरबुर केली असती, उपाशी आहोत आम्ही, बिमार आहोत, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जर पोहोचल्या असते तर ते म्हणजे विचलित झाले असते आपल्या शिक्षणामध्ये। पण त्यांनी रमाईन तसं होऊ दिलं नाही आणि त्यांना शिक्षणामध्ये मोठं होण्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली। त्या याच्यावर बाबासाहेबांनी भारतीय आपल्याला संविधान दिलेलं आहे, बुद्धाने त्यांचा धम्म दिलेला आहे। ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा अंगीकार करूनच आपण आपला समाज वाढवू शकतो। आणि आजच्या परिस्थितीमध्ये जे कर्मकांडाकडे आपला समाज वळत आहे आणि जे घुसपेट होत आहे, जे मनुवाद्यांची, ब्राह्मणवाद्यांची, पुरोहित वर्गांची, बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित केला, म्हणजे आपले शिकलेले लोक सुद्धा त्या गोष्टीकडे वळतात, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे। तर त्या गोष्टीकडे न वळता 22 प्रतिज्ञाचं पालन केलं पाहिजे आणि सत्सद विवेक बुद्धीने विचार करून आपण प्रत्येक गोष्टीला मोजून मापून समोर गेलं पाहिजे। आणि बाबासाहेबांचे विचार हे केवळ रमाईच्या जयंतीपुरते नसताना त्यांचा आदर्श ठेवून, त्यांचं कार्य ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे, तरच आपलं म्हणजे वर्तमान काळामध्ये येणारी परिस्थिती निश्चितच चांगली होईल। जरी आता डगमगलेली असली तरी आपण सर्वांनी ह्या सगळ्या विचारधारे जिवंत जर ठेवायचं असेल बाबासाहेब आणि रमाईला, तर त्यांच्या विचारधारेला समजून घेऊन ते अंगीकारून इतरांपर्यंत पोहोचवणे हे खूप महत्त्वाचे आहे। आजच्या दिनी पूज्यनीय भंतेजीने खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते। यानंतर रीनाताई यांना मी आमंत्रित करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। आपले आदर्श बुद्ध बाबासाहेब यांच्या प्रतिमेला वंदन करते। आपले गुरु बनते धम्मसारथी यांना वंदन करते, तसेच बनते राहुल बोधी यांना सुद्धा वंदन करते। आज प्रमुख पाहुणे म्हणून राहुल बोधीने छान असं भाषण प्रवचन दिलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे। तर जवळजवळ सर्वांनीच रमाईच्या बद्दल सांगितलेलं आहे, मी असं काही वेगळं सांगणार नाही। आणि रमाईचा परिवार, रमाईचा जन्म हे तर ब्लॅकबोर्डवर आहेच, ते तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर सर्व उपासक आणि उपासिकांना मी क्रांतीपूर्ण जय भीम करते। तर क्रांतीपूर्ण का करते जय भीम म्हटलं की आज रमाईची जयंती आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने सर्वजण उपस्थित आहेत। तर असंच जर प्रत्येक स्त्रीने रमाईला असं म्हणजे जिवंत आपल्यामध्ये जिवंत ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच क्रांती घडणार। तर त्यागमूर्ती म्हणतो आपण, थोडक्यातच सांगणार आहे, त्यागमूर्ती म्हणतो तर त्याग कशाचा? बाबासाहेबाला घडवलं म्हणून त्याग का? किंवा त्यांनी काही परिवारासाठी बलिदान दिलं म्हणून त्याग का? नाही, त्यांच्या मनाचा त्याग होता, त्यांच्या इच्छेचा त्याग होता। त्यांनी इच्छा आकांक्षा ज्या अपेक्षा होत्या जे का स्त्रीला असते ते त्यांनी समोर नष्ट करून टाकल्या आणि बाबासाहेबाला घडवलं।
साहेब तुम्ही शिका, मी परिवाराकडे लक्ष देईन. म्हणजे परिवाराकडे लक्ष देईन, तुम्ही शिका. आजची स्त्री अशी म्हणेल का? आपण खूप गाणे म्हणताना तर खूपच म्हणतो आपण की रमाई सारखं आदर्श घेतलो आपण, रमाई सारखं दुधाची धार म्हणतो आपण, सर्व म्हणतो. पण एक तरी म्हणजे अंश रमाईचा आपण आपल्यात घेतो का? साधं उदाहरण घ्या की आपल्याकडे एखादा आपल्या मिस्टरांचा पगार असेल आणि त्यांनी कुठेतरी दान केलं असेल आणि तो जर कमी आला असेल घरात, तर लागलीच आपलं सुरू होऊन जाते भांडणं की मला विचारून दिलं का? का बरं मला विचारलं नाही आणि मला सांगितलंच नाही का? नाही आता तर या महिन्यात हे होतं ते होतं, असं जमान्याभराची लिस्ट तयार होती आपली. मग इथे रमाई आली का? म्हणता वेळेला रमाई म्हणतो आपण, पण आपल्या तंगी करतो का रमाई? परिवारात सुद्धा जेव्हा सासू सुने राहत, तर सुनेचं चुकलं तर लगेचच तिचे आई बाबा काढतो आपण. त्यावेळेला रमाई कुठे जाते आपल्या मधली? तेव्हा आपण विचार करतो का की रमाईचा आदर्श जर घेतला तर आपण तिला समजून सांगू शकतो का बाई ग तुझं चुकलं, हे बरोबर नाही, हे सुधारणा कर तू, तुला जर नसेल समजत तर मला विचार, असं. तर त्यावेळेला लगेच भावनेचं रूप धारण होते आपल्या. म्हणजे आपण मग तो बौद्ध धर्म सोडून देतो आणि लगेच हिंदू धर्माकडे वळतो की मी माझ्यात ती देवी आली आणि मग ती संचारली मग ते अवतार. तर हे असं नाही आहे भगिनींनो. जर आपल्याला रमाईचं आदर्शच घ्यायचं आहे तर आपण छोट्या छोट्या गोष्टीने घेऊ शकतो, परिवारातूनच घेऊ शकतो. आपल्या परिवारात जे असतील, जितके लोक असतील त्यांना समजून घ्या, त्यांच्या गरजा काय आहेत ते समजून घ्या, त्यांना काय हवं नको ते पहा. जमत असेल तुमच्या तर तुम्ही त्यांना मदत करू शकता, त्यांच्या अडचणी पूर्ण करू शकता. म्हणजे एक स्त्री सुद्धा रमाई बनू शकते. अरे नका समाजाची बनू, आपल्या घरची तर बनाल, आपल्या परिवाराची तरी बनाल, असं. तर म्हणून रमाई जशी 7 कोटी बांधवाची आई झाली, तसे आपल्यामध्येही एखादा गुण जर चांगला असेल तर आपणही त्या परिवाराची आई होऊ आणि तो आदर्श आपण बाळगू तर आपला परिवार सुखी होईल. तर रमाईच्या बद्दल मी खूप काही सांगणार नाही, कारण जितकं सांगू तितकं कमी आहे त्या रमाईच्या बद्दल. फक्त आपल्यात आणण्याचा प्रयत्न करा आणि जो धम्मा आहे जो आपण शिकतो तो दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा. आणि आज जसं म्हणजे रमाईची जयंती आहे म्हणून खूप संख्येने यायचं आणि रमाई नाही म्हणून काही यायचं नाही, तर मग तेव्हा विचार करायचं भगिनींनो आपण की आपण प्रत्येक वेळेला त्याग मूर्ती रमाई, तर मग आपण तर वेळेचाही त्याग नाही करत, मग कुठे आहे रमाई आपल्यात? वेळेचा तरी त्याग करतो का? लगलीच म्हणून देतो अरे वेळ नाही हो, मला परिवार खूप करावं लागते, वेळच नाही. मी माझं सुद्धा सांगते, कधी कधी मी सुद्धा ह्या आळशीपणा करते, नाही मला वेळ नाही आहे ग, आज नाही येऊ शकत क्लासला, असं. म्हणजे हे काय झालं, टळवाटळवीचे उत्तर झाले. मग आपण म्हणता येईल नाही त्यागमूर्ती रमाई, तिचा विजय असो. अरे विजय करतात मग आपलाही थोडासा विजय करा ना तिच्यात, असं. रमाईचा विजय करता वेळेला थोडासा आपणही तो आदर्श बाळगा की खरोखर आहे, आपणही तो वर्गाला यायला पाहिजे. कधी समजू आपण धम्म? आपण म्हणतो आता भंतेजीने सांगितलं, धम्मसारथी भंतेजीने सांगितलं म्हणून खूप काही समजलं, पण काहीच समजलं नाही, शून्यात आपण. कारण हा आजच भरून नाही का म्हणून क्रांतिकारी जय भीम केला मी, की क्रांती झाली आज. तुम्ही बहुसंख्येने इथे उपस्थित आहात, जे नाही येणारे त्याचे सुद्धा चेहरे दिसत आहे, असं. म्हणजे आपण रमाईची जयंती आहे, आज आपण कॅमेऱ्यासमोर येणार आहोत, आज आपण गाणं म्हणणार आहोत किंवा आपण काहीतरी भाषण देणार आहोत म्हणून आपला फोकस मध्ये येईल, लाईव्ह शो होईल म्हणून आपण आलो का? तर हे गलत आहे. जे म्हणजे बाबासाहेबाला अपेक्षित नव्हतं, रमाईला अपेक्षित नव्हतं, ते नका करू. रोज या, हर सॅटर्डेला या ना, हप्त्यातून एकच दिवस आपल्याला इथे द्यायचा आहे ना. शिका. हा अडचण असेल, तुमच्याकडे लग्न समारंभ असेल, कोणताही कार्यक्रम असेल, त्यावेळेला जर तुमच्याकडे नाही येऊ शकत असाल तर ती अडचण आहे तुमची. पण जर तुम्ही आहा घरी आणि मग तुम्ही म्हणाल की नाही वेळ नाही मला, तर ते बरोबर नाही ना. आणि इकडे मग रमाईची जयंती असली की मग बहुसंख्याने येतो, त्यामुळे रमाईचा विजय करायचा आहे ना मला म्हणून येतो, असं नाही आहे. भगिनींनो तुम्ही लक्षात घ्या, थोड्या वेळासाठी मी बोलत आहे तर ही गोष्ट तुम्हाला खटकत आहे मनात की नाही हे बरोबर बोलत का, समोर भाषण देऊन राहिले असं. पण म्हणजे जर आपण रमाईचा आदर्श बाळगतो ना, तर तिने जो त्याग केला त्याचा थोडासा त्याग आपण करा वेळेचा आणि या क्लासला आणि शिका. तुम्ही शिकाल तर तुमच्या परिवाराला शिकवाल. नुसतं शाळेत त्यांना पाठवतो, ते डिग्र्या घेतात आणि खूप डिग्र्या घेतल्या आणि डिग्री होल्डर आहेत
म्हणून शिक्षण घेतलं आमच्या मुलांनी, डिग्री मिळाली त्याला, हे महत्वाचं नाही आहे. रमाईचं शिक्षण भंतेजीने सांगितलंच आहे आणि त्या कडवे भाऊनी सांगितलं की तुम्ही शाळेत जाऊन किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण नाही घेऊ शकत. रमाई कोण्या कॉलेजला गेली होती, पण किती शिक्षण होतं त्यांना. ते शिक्षण महत्वाचं नाहीये, तुमचं घरचं शिक्षण, सामाजिक शिक्षण महत्वाचं आहे, पारिवारिक शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षणासोबत सोबत हे सुद्धा डिग्री घ्या तुम्ही परिवाराची आणि करा. आणि जमेपर्यंत थोडा तरी वेळ, म्हणजे तुमच्याच्याने जेवढा वेळ होईल तेवढा वेळ क्लाससाठी द्या. आणि बडा धम्माच्या सारथी तुम्ही पण, आपले धम्मसारथी तर आहेतच, पण त्या धम्मसारथी जो रथ दिला आहे तो मागे नका नेऊ ना, पुढे न्या ना. असं आता हा जो क्लास आहे हा एक रथच आहे ना, जो आपल्याला ओढायला दिलेला आहे. अरे तुम्ही ओढू नाही शकत, ती एवढी ताकद नाही लावू शकत, तर निदान मागे नका नेऊ, पुढे न्या. आज इतका आनंद झाला इतक्या भगिनी पाहून, वाटलं की आज खरोखर रमाई सडसडली यांच्या अंगात, म्हणून बहुसंख्याने आल्या आणि खूप आनंद झाला. म्हणजे असं आहे तर काहीतरी नवीन विशेष करतो आहोत आपण असं वाटते आणि खरंच घडवायचं. सावित्रीबाई फुलेचं जयंतीच ते आपल्या महिला परिवाराच्यात असतं, जागतिक महिला दिवस असतात, ते सुद्धा आपण घडवू ना. जेव्हा एकत्र येऊ तेव्हाच घडतील हे कार्यक्रम. असं तर त्याच्याकरता आपल्याला प्रत्येक सॅटर्डेला थोडा तरी वेळ यावं लागेल, शिकावं लागेल. आपण धम्माचं शिकू तेव्हा आपल्याला समजेल, नाहीतर दुश्मन तर घास घ्यायला तयारच आहे, नेस्तनाबूत करायला तयारच आहे. मग तेव्हा कोणते बाबासाहेब नाही येतील आणि कोणती रमाई नाहीये. आपल्यालाच रमाई बनायचं आहे आणि आपल्याला मधलाच बाबासाहेब तयार करायचा. तर भगिनींनो, तुम्ही मला शांततेने ऐकून घेतलंय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जेवढं मला वाटलं तेवढं सांगितलं. तर असं मार्गदर्शन केलं की जयंती आहे त्यानिमित्ताने तुम्ही सगळे आलात, पण प्रत्येक शनिवारला इथे क्लास होत असतो धम्मवर्ग, त्याला पण आपली उपस्थिती दाखवत चला. त्यांनी ते आवर्जून आपल्याला सांगितलं. वेळेचा त्याग कसा करायचा ते पण त्यांनी सांगितलं. प्रत्येकाला कामं असतात, नसतात असं नाही, पण कोणती गोष्ट शिकायची असते तर वेळ हा काढावाच लागतो, तोच हा वेळेचा त्याग आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. बुद्धिस्ट सेमिनरी ही भारतातील पहिली सेमिनरी आहे जी नागपूरमध्ये आहे. ही खूप म्हणजे गर्वाची गोष्ट आहे आणि त्यामधले आपण स्टुडंट आहोत ते त्यापेक्षाही गर्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक शनिवारला वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवत राहा. आणि आपले प्रशिक्षक धम्मसारथी भंतेजी खूप चांगल्या सोप्या पद्धतीने आपल्याला धम्म आणि बाबासाहेबांचे विचार शिकवतात, ते तुम्ही शिकून घ्या आणि ते इतरांपर्यंत पोहोचवा असेच मी बोलू इच्छिते. आणि शेवटी माता रमाईची जयंती आहे, हे जयंतीपर्यंत मर्यादित न ठेवता ते त्यांचे कार्य त्याग हे आचरणात पण आणा आणि आपल्या जीवनामध्ये विकास करून घ्या. यानंतर समारोप गीत होईल. रत्नमालाताई वानखेडे यांनी यावं आणि त्यांचा संघ. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जनसमुदाय जमतो. तेव्हा रमाबाईची खूप इच्छा राहते, पण त्यांच्याकडे कसं एक लुगडं सुद्धा चांगलं राहत नाही, तर त्यांची इच्छा राहते जायची. पण त्या मग आता मनामध्ये त्यांच्या विचार काय येते, मला फेट्यामध्ये जेव्हा रमाई गेलाय सगळ्यांनाच माहिती आहे, पण जाण्याच्या आधी त्यांच्या डोक्यात काय काय विचार येतात हे या गीतातून ऐका. वाटे जावे वाटे जावे, वाटे जावे धन्याच्या स्वागताला, साडी नाही चांगली नेसायाला, साडी नाही चांगली नेसायाला, साडी नाही चांगली नेसायाला. स्वप्न पित्यांचं केलं खरं, स्वप्न पित्यांचं केलं खरं, झालं धनी माझ ब्यारिस्टर, झालं धनी माझ ब्यारिस्टर. वेळ नाही वेळ नाही बाई मला रुसायाला, साडी नाही चांगली नेसायाला, हो साडी नाही चांगली नेसायाला, हो साडी नाही चांगली नेसायाला. सारी फाटकीच माझी लुगडी, सारी फाटकीच माझी लुगडी, कशी जाऊ मी काया उघडी, कशी जाऊ मी काया उघडी. नाव ठेवतील माझ्या साहेबाला,
साडी नाही चांगली नेसायाला, ओ साडी नाही चांगली नेसायाला, ओ साडी नाही चांगली नेसायाला. 17 ठिगळ्याच्या साडीच लेन, 17 ठिगळ्याच्या साडीच लेन, पण हरविला नसील स्वाभिमान, पण हरवला नसील स्वाभिमान. नाही हरायाची, ओ नाही हरायाची दुःख सोसायाला, साडी नाही चांगली नेसायाला, हो साडी नाही चांगली नेसायाला, हो साडी नाही चांगली नेसायाला, हो साडी नाही चांगली नेसायाला. देवी आता शेवटचा पार्ट आहे, फक्त 5 मिनिटं. समारोप नंतर आपल्याला जायचंच आहे. समारोप वैशाली ताई करतील अशी मी त्यांच्या. आणि आज आपला खरंच खुशीचा आनंदाचा हा एक सणच आहे आपल्यासाठी. आपण बाकी सण मनवतो, पण हा एक माता रमाई जयंती हा सण म्हणून मनवत आहोत. चांगल्या खुशी आनंदात आहो आपण, चांगल्या साड्या वगैरे घालून. आता जे गाणं म्हटलं, पण ते आपल्याला शोभते का आता म्हणणं? तेव्हा माता रमाईची तशी वेळ होती, पण तरी त्यांनी, आता बघा त्यांची मूर्ती कशी आहे तिथे, आणि आपण पहा कसं आहो, आहे की नाही? पण तरी आपण तिथे शोभतो का? आता किती चांगले चांगले स्टेटस ठेवतात किंवा आपली फोटो, पण तरी आपली त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही किती चांगले, कारण की त्यांच्यात गुण आहे आणि म्हणूनच ती फोटो तिथे आहे. आपण काही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून त्यांची जयंती साजरी करत नाही आहोत. तर त्यांचे जे गुण आहे, आणि आपला परिवार, आपला समाज जो असा सुशिक्षित राहिला पाहिजे आणि चांगला समोर गेला पाहिजे, त्याच्यामुळे आपण ही रमाई जयंती साजरी करत आहोत. तर हा कार्यक्रम भंतीजी जे आहे त्यांनी ही जी सेमिनरी सुरू केलेली आहे, तर आपल्या महिलांच्या म्हणजे सर्वांच्या प्रगतीसाठी किंवा चांगलं कार्यक्रम होण्यासाठी त्यांचा तो उद्देश आहे. तर आम्हालाही त्यांचा तो उद्देश सफल करायचा आहे, म्हणून आम्ही ही रमाई जयंती पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली आहे. आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. भंतीजींनी पूर्ण हे सांगितलंच आहे फक्त. आणि तुम्ही जे एवढ्या उपासिका हजर राहिल्या, ताईंनी बाबा रमाबाईचा एक गुण घेऊन एवढी मोठी मूर्ती दान दिली, तर तसे प्रत्येक रमाईचा दानाचा आहे, स्वाभिमान आहे, त्याग आहे, समर्पण आहे. अशा किती साऱ्या उपमा आहेत. जशा बाबासाहेबांना उपमा आहे, तशा रमाबाईला, माता रमाईला पण उपमा आहेत. तर त्या एक एक समजा उपमा आहे किंवा गुण आहे, तो जर आपण अंगीकारला तर आपल्यातली रमाई जागी होईल, किंवा तरच रमाईची जयंती आपण खऱ्या अर्थाने साजरी करू हे होईल. कारण की फक्त एक दिवस यायचं, रमाबाई जयंती करायची, सावित्रीबाई जयंती, पण इतक्या चांगल्या आदर्श आपल्याला दुसऱ्या देवापुढे पाया लागण्याची गरज नाही, झुकण्याची गरज नाही. त्यांचे फक्त आदर्श ठेवा. तर आपला परिवार, आता जो आपला समाज आहे तो पाहता आपण कुठल्या दिशेने जात आहोत, तर नाही का? आता त्या रमाई आहे तरी त्या फोटो सुंदर दिसत आहे. आपण काय आजचे जे मॉडेल आहे, आपल्या मुली आहे, आपल्या सुना आहे, किंवा तसे ड्रेस घातल्यामुळे एक सांगत आहे मी आपली परिस्थिती, की त्यानंच आपण मॉडर्न होऊ का? विचारांनी व्हायला पाहिजे. शिक्षण तर ते आवश्यक आहे आपल्याला, बाबासाहेबांनी शिका सांगितलं, पण हे जे सद्गुण आहे आणि घराचे संस्कार आहे ते आवश्यक आहे. तर आजच्या या रमाबाई जयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की आपण जे आलो आहे, तर तुम्ही मोठ्या आमच्यापेक्षा, तर दर सॅटरडेला आल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं तर आमची प्रगती होईल. आणि भंतीजी जे आहे ते जसं बाबासाहेब काय म्हणतात, मुक्यांना वाचा फोडणारे होते, तसे भंतीजी पण. आम्ही बऱ्याच महिला आहो घरी राहणाऱ्या, की आमची हिंमत होत नव्हती बोलायची, आम्ही घर बंधनात राहिल्यासारखं. पण जेव्हाच माहीत झालं इथे क्लास होते म्हणून, तर आम्ही येतो. आणि भंतीजी प्रत्येकाला चान्स देतात समोर बोलण्याचा. तर प्रत्येक बाई न बोलणारी पहिले भीती राहते मनात, मी भीतो का, माझं चुकते का? पण आता प्रत्येक महिलेला बोलायला लावलं तर ती बोलते काहीतरी, म्हणजे त्यांची प्रगती होत आहे, हिंमत वाढत आहे त्यांची, त्यांच्यात आत्मविश्वास वाढत आहे. इतकं चांगलं काम भंतीजी करत आहे. तर आपण ह्या सेमिनरीला समोर नेण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही सर्व आल्या, ते सर आले, त्यांनी तर खूप छान मार्गदर्शन केलं, की म्हणजे खेड्यात राहून एक शेतकरी असून सुद्धा, म्हणजे ते पहा कशी ती जोडी आहे की नाही, म्हणजे त्या दोघांचा पण आदर्श घेता येते. तसं प्रत्येकाच्या घरी राहिलं तर आपल्या परिवारात वाद होणार नाही, भांडण तंडे होणार नाही, आपली प्रगती होईल, म्हणजे शांत राहील सर्व, नाही का? आणि आपण पण दुसऱ्यांना मदत करू शकू. आणि सगळ्या जणी आल्या तर मी सर्वांचे आभार मानते.
त्या ताईचे खूप खूप आभारी आहे. ते कार्यक्रमानिमित्त गेलेला आहे बाहेर. पुन्हा राहुल बोधी बंतीजा यांनी तर आम्हाला सविस्तर प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती देतात. आम्हाला जे नॉलेज नाही आहे ते पूर्ण सांगतात. आणि हे जे कार्यक्रमाचं संचालन वगैरे करायचं त्यांनीच आम्हाला सुचवलं आहे. आता हे नवीन आहे तर त्यांनीच सुचवलं आम्हाला. त्यांचे आभार मानते. राहुल बंतीजी इथे आहे नाही पण ते इतके म्हणजे आमच्यासाठी तळमळ करतात की मी जरी इथे नाही आहो पण तुमच्या सेवेसाठी काही कमी पडलं नाही म्हणून ते सतत किचन मध्ये राहतात की तुम्हाला काही. तर त्यांचे आभार मानते मी. ते बंतीजी आहे इथे त्यांचे. आणि बाकीच्या सेवा करणाऱ्या ह्या ताई आहेत त्यांचे आभार मानते. इथे असलेले सर्व उपासक उपासिका आणि शैलाताई आहे नेहमी त्या कॅमेरा घेऊन म्हणजे व्हिडिओ ऑडिट करत राहते प्रत्येकाचा. तिचे सुद्धा आभार मानते. आणि करुणा आज पहिल्यांदा संचालन केलं आणि खूप छान जमलं तिला. तिच्यामुळे हा कार्यक्रम एवढा झाला. ती समोर जाऊन तिने सगळ्यांना तयार केलं स्वतः धडपड करून फोन करून. तिचे आभार मानते. आणि बाकी आम्ही जो संघ आहे नेहमी येणाऱ्या त्यांचे पण आभार मानते. रीनाताई शिरसाट खूप छान मार्गदर्शन केलं. हो तर तुम्ही आल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आल्याबद्दल धन्यवाद.